नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ऑयली स्किन केअर वाल्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स। जर तुमची स्किन ऑयली असेल, तुमच्या स्किनवर पिंपल्स ॲक्ने खूप येत असतील, तर तुम्ही कशी काळजी घेतली पाहिजे तुमच्या त्वचेची, शिवाय कोणत्या गोष्टी म्हणजे कोणत्या होम रेमेडीज तुम्ही करू शकता, कोणत्या सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता, कोणत्या क्रीम्स तुम्ही वापरू शकता, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पिंपल्स आणि ॲक्ने आले असतील तर ते कसे कमी करायचे, त्याच्यासाठी आपण काही होम रेमेडीज देखील बघणार आहोत आणि ते येऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायची, तर हे प्रिव्हेंशन देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। पण जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सो लेट्स स्टार्ट। सगळ्यात आधी तुम्हाला माहित आहे म्हणजे ऑयली स्किनवाल्यांना सगळ्यात जास्त पिंपल्स येतात। आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा वेदर चेंज होतं, उन्हाळ्यामधून आपण आलेलो आहोत आता पावसाळ्यामध्ये, आणि पावसाळ्यामध्ये ह्युमिड वातावरणामुळे, मान्सून सीझनमुळे, म्हणजेच काय तर उन्हाळ्यामध्ये जर तुमची स्किन नॉर्मल असेल तर ती मे बी पावसाळ्यामध्ये ऑयली स्किनकडे वळू शकते, किंवा ड्राय असेल तर ती पावसाळ्यामध्ये नॉर्मल होऊ शकते, किंवा आणखीन बऱ्याच कारणांमुळे स्किनवर पिंपल्स आणि ॲक्ने देखील येऊ शकतात। माझं बऱ्याच वेळेला असं होतं की पावसाळ्यामध्ये माझ्या स्किनवर ॲक्ने येऊ लागतात, कारण ह्युमिड वातावरण असतं, आणि जर जे प्रोडक्ट मी उन्हाळ्यामध्ये वापरते ते देखील मी जर पावसाळ्यामध्ये वापरले तर डेफिनेटली ते मला सूट होत नाही। त्याच्यामुळे बरेच प्रोडक्ट्स मला चेंज करावे लागतात। पुन्हा हिवाळ्यामध्ये गेल्यानंतर मला बरंच माझं स्किन केअर चेंज करावं लागतं। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला जो फेस वॉश आहे तो चांगला निवडायचा आहे, कारण आपण सगळ्यात आधी आपला चेहरा धुतो। तर चेहरा जर तुमचा स्वच्छ असेल, पोर्स एकदम क्लीन असतील, तर डेफिनेटली पिंपल्स ॲक्ने येणारच नाही। त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, जर तुमची स्किन ऑयली असेल तर तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड असलेलं फेस वॉश वापरायचं आहे। आता बाजारात अनेक उपलब्ध आहे सॅलिसिलिक ॲसिडवाले फेस वॉश, सो ते तुम्ही बघू शकता। मिनिमलिस्टचे हे जे सॅलिसिलिक ॲसिडवालं फेस वॉश आहे हे एकदम बेस्ट आहे, सो तुम्ही हे ट्राय करू शकता। शिवाय याच्या व्यतिरिक्त देखील काही फोमिंग फेस वॉशेस असतात, जेल फेस वॉशेस असतात, ते देखील तुमच्या स्किनला सूट होतात। त्याच्यामुळे असेवाले फेस वॉश तुम्ही नक्की बघा, त्याचे इन्ग्रेडियंट्स वाचा। सॅलिसिलिक ॲसिड असेल तर उत्तमच आहे, अदरवाईज मी तुम्हाला आणखीन ऑप्शन्स देतच आहे। शिवाय माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, सगळे ऑप्शन्स त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत। त्याच्यानंतर प्लम गुडनेसचं ग्रीन टीवालं फेस वॉश येतं, डॉट अँड कीचं, डिकन्स्ट्रक्टचं, बायोगिलचं ॲक्नेवालं फेस वॉश, एव्हेनचं फेस वॉश, हे सगळे फेस वॉशेस ऑयली स्किनसाठी सुटेबल आहेत। मी असं सांगेल, तुम्ही याच्यातलं कोणतंही एखादं फेस वॉश पहिल्यांदा घ्या, चेहऱ्यावर ट्राय करा, आणि कोणतेही फेस वॉश तुम्हाला इमिजिएटली रिझल्ट देणार नाही, किंवा कोणतीच गोष्ट इमिजिएटली रिझल्ट देत नाही। साधारण तुम्हाला 1 ते 2 महिने ते ट्राय करावं लागतं, आणि जर सूट होत असेल तर वेल अँड गुड, आणि जर काही रिॲक्शन होत असेल तर ते तिथेच सोडून द्या। सो हे तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार करावं लागेल। असं नाही की माझी स्किन ऑयली आहे, तुमची स्किन ऑयली आहे, हिची स्किन ऑयली आहे, पण तिघींना पण एकच प्रोडक्ट सूट होईल असं काहीही नसतं। त्याच्यामुळे आपल्याला ट्राय आणि टेस्ट केल्याशिवाय काहीही कळणार नाही। पण जसं मी सांगितलं की जर पिंपल्स ॲक्ने येत असेल तर सॅलिसिलिक ॲसिडवाला फेस वॉश वापरा। सो हा एक कॉमन इन्ग्रेडियंट आपल्याला ठेवायचा आहे, ही एक कॉमन गोष्ट तुम्हाला फेस वॉशमध्ये बघायची आहे, आणि मग तुमचा फेस वॉश घ्यायचा आहे। सेकंड आहे, जर आपल्याला ऑलरेडी ॲक्ने पिंपल्स आले आहेत, तुम्ही इथे बघू शकता, मला देखील असे पिंपल्समध्ये आधी येतात। कधी कधी चेहरा क्लीन न झाल्यामुळे, वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरल्यामुळे, ह्युमिड वातावरणामुळे, मान्सून सीझनमध्ये डेफिनेटली मला देखील पिंपल्स येतात। तर अशा वेळी मी एखादी होम रेमेडी करते ज्याच्याने मला खरंच पटकन रिलीफ देखील मिळतो। सो याच्यासाठी आपल्याला एक मुलतानी मातीचा हा फेस पॅक बनवायचा आहे। हा फेस पॅक कसा बनवायचा, कसा लावायचा हे आता आपण बघूयात। तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेली आहे मुलतानी माती, ही तुम्हाला Amazonवरून मिळून जाईल किंवा ड्रग स्टोअरमधून। 2 चमचे मुलतानी माती घ्यायची आहे, याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे, वाईल्ड टर्मरिक मी इथे टाकलेली आहे। त्याच्यानंतर रोज वॉटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, लोटस किंवा गुड वाईब्सचं कोणतंही तुम्ही घ्या, जे पण रोज वॉटर तुमच्याकडे असेल, याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अशी पेस्ट बनली पाहिजे आपण जी व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला लावू शकू। तर हा फेस पॅक चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल करण्यासाठी खूप हेल्प करतो। सो तुम्ही बघू शकता, हा मी बोटाच्या मदतीनेच पूर्ण चेहऱ्याला मास्क लावलेला आहे। अंडर आय एरिया अवॉइड करा आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या। हा मास्क तुम्ही आठवड्यातून 3 वेळा लावू शकता। ही एक रेमेडी झाल्यानंतर आणखीन एक रेमेडी आपण करू शकतो, तो म्हणजे पिंक क्ले मास्क वापरून। बेसिकली क्ले मास्क हे ऑयली स्किनसाठी आणि ह्युमिड वातावरणात वापरण्यासाठी खूप चांगले असतात। पिंक क्ले पावडर जी आहे ती तुम्हाला ऑनलाईन मिळेल, याची लिंक मी भेटली तर तुम्हाला देते। सो हा पिंक क्ले मास्क आपल्याला कसा लावायचा आहे ते आता आपण बघूया। तर इथे मी घेतलेली आहे फ्रेंच पिंक क्ले पावडर, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। 1 चमचा आपल्याला ही क्ले पावडर घ्यायची आहे। नॉर्मल पाण्यामध्ये आपल्याला हा मास्क बनवायचा आहे। ही पिंक क्ले पावडर फक्त ऑयली स्किनसाठीच नाही तर ड्राय सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांसाठी देखील चांगली आहे। याचा छान असा मास्क बनवून घ्या। रोज वॉटरमध्ये तुम्ही मास्क बनवला, फेस पॅक बनवला तरी चालेल, आणि हा देखील मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेणार आहे, अंडर आईज सोडून। सो ॲक्ने जर कमी करायचे असतील तर हा क्ले मास्क नक्कीच उपयुक्त आहे। शिवाय मॅच्युअर स्किनसाठी देखील हा मास्क खूप उपयुक्त असा आहे। सो हा देखील तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा लावू शकता। 15 मिनिटं हा फेस पॅक चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बाजारामध्ये अशा प्रकारचे क्ले मास्क देखील येतात। सो VLCCचा हा जो क्ले मास्क आहे हा देखील मी वापरते। हा रेडीमेड आहे, त्याच्यामुळे मला कधी वाटलं किंवा कंटाळा आला तर हा मी डायरेक्टली असाच घेऊन चेहऱ्याला लावते। जर तो थोडासा सुकला असेल तर त्याच्यामध्ये हलकंसं रोज वॉटर टाका आणि चेहऱ्याला लावून घ्या। सो हा देखील क्ले मास्क तुमच्या चेहऱ्यावरचं जे
एक्सेस ऑइल आहे ते कंट्रोल करायला हेल्प करतो आणि तुमची ऑइली स्किन नॉर्मल यायला मदत होते। क्ले मास्क सोबतच तुम्ही चारकोल पावडर किंवा चारकोलचे असे मास्क करू शकता की ज्याने तुमच्या स्किनवरचं ऑइल कंट्रोलमध्ये येईल। सो चारकोल हा एक ऑइली स्किनवाल्यांसाठी खूप चांगला इन्ग्रेडियंट आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट आपण करणार आहोत ती म्हणजे स्पॉट ट्रीटमेंट। आता ॲक्ने आणि पिंपल्स अगदी पूर्ण चेहऱ्यावर आलेले नाही आहेत, फक्त एका ठिकाणी असे आलेले आहेत, तर तुम्हाला फक्त स्पॉट ट्रीटमेंट करायची आहे। याच्यासाठी तुमच्याकडे जर टी ट्री ऑइल असेल तर ते वापरा, मिंट ऑइल देखील काम करतं। शिवाय ॲक्वालॉजिकाचं हे ॲक्ने करेक्टर येतं, हे वाले जर तुम्ही बघताय हे वाले जे स्पॉट करेक्टर आहे हे देखील तुम्ही फक्त स्पॉटला लावून ठेवू शकता। आजकाल असे स्पॉट कव्हर देखील येतात, तुमचा जो पिंपल आहे तो ड्राय होतो याच्याने आणि लवकरात लवकर निघून जातो। असं स्पॉट करेक्शन तुम्ही डेफिनेटली करू शकता। एक होम रेमेडी मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे जी आपण स्पॉट करेक्शनसाठी यूज करणार आहोत। सो ही देखील होम रेमेडी खूप चांगली आहे, दिवसातून 2दा करा, पण ही तुम्हाला 2 ते 3 दिवस करावी लागेल, पण याचा रिझल्ट नक्कीच तुम्हाला मिळेल। याच्यासाठी मी जायफळ चूर्ण म्हणजेच नटमेग पावडर घेतलेली आहे। एक छोटासा चमचा आपल्याला नटमेग पावडर घ्यायची आहे। रोज टोनर किंवा रोज वॉटर आपल्याला इथे घ्यायचं आहे, ते थोडंसं याच्यामध्ये टाकलं। त्याच्यानंतर मध मी टाकलेलं आहे अगदी थोडासा, आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे स्पॉट करेक्शनसाठी वापरायचं आहे। म्हणजेच जिथे जिथे तुम्हाला पिंपल्स आहेत तिथे फक्त लावा। जायफळच्या जागी तुम्ही सिनामन पावडर म्हणजेच दालचिनी पावडर घेतली तरी चालेल, या दोन्ही गोष्टी पिंपलसाठी खूप छान वर्क करतात। 15 मिनिट चेहऱ्यावर ठेवून याला धुवून घ्यायचं आहे। नेक्स्ट आहे ते म्हणजे मेडिकेटेड क्रीम्स वापरा। सो बाजारात अशा खूप छान छान मेडिकेटेड क्रीम्स आहेत, पण मी सजेस्ट करेल जर डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही घ्याल तर बेस्ट आहे। ट्रेटिनॉइन आहे, त्याच्यानंतर सॅलिसिलिक ॲसिड असलेली क्रीम्स आहेत बाजारात उपलब्ध। सो या क्रीम्स तुम्ही वापरू शकता। जर तुम्हाला डाऊट असेल तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा, कारण की त्याच्याकडे जर गेले थोडे पैसे घालवले तरी तो आपली जी स्किन आहे ती खूप चांगली करून देतो आणि ती कायमची चांगली होते। तुम्हाला एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे आपल्या स्किनमध्ये ते देखील कळतं आणि शिवाय तुम्ही त्याच्यानंतर खूप छान तुमच्या स्किनची काळजी घेऊ लागता। त्याच्यामुळे मी ते सजेस्ट करेल। सो मेडिकेटेड क्रीम्स जे आहे ते डॉक्टरला विचारल्याशिवाय घेऊ नका, तरी देखील मी 2-3 मेडिकेटेड क्रीमची नावं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। नेक्स्ट आहे काही आयुर्वेदिक सप्लिमेंट्स। तर आयुर्वेदिक सप्लिमेंट जेव्हा माझ्या स्किनवर बॉईल येत होते, मोठे मोठे ॲक्ने, सो हीट नाही ते बॉईल येत होते, त्याच्यासाठी मी आयुर्वेदिक सप्लिमेंट घेतल्या होत्या। सो त्या जर तुम्ही घेतल्या तर त्याच्याने देखील तुमच्या शरीरातली हीट कमी होते। पण अगेन मी इथे हे मेन्शन करेल की डॉक्टरच्या सल्ल्यानेच ह्या पण मेडिसिन्स घ्या। जरी आयुर्वेदिक असल्या तरी एकदा आयुर्वेदिक डॉक्टरला भेट देऊन त्यांना विचारूनच ह्या मेडिसिन घ्यायला विसरू नका। आता प्रत्येकाचे रिझन्स वेगळे असतात। मला जे बॉईल येत होते ते हीटमुळे येत होते, त्याच्यामुळे ह्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या यांनी माझ्यावर काम केलं, पण तुमचे बॉईल्स किंवा तुमचे ॲक्ने पिंपल्स वेगळ्या कारणांमुळे असू शकतात। सो मला माहीत नाही की ते तुम्हाला सूट होतील की नाही। सो याच्यासाठी तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला देखील भेट देऊ शकता। मला या आयुर्वेदिक मेडिसिन्सने खूप फरक पडला, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं सांगत आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे डॉक्टर कन्सल्टेशन, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। जर तुमच्या स्किनवर जास्त पिंपल्स असतील किंवा सतत पिंपल्स येत असतील तर मला असं वाटतं की एखाद्या चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवा। नेक्स्ट माझी टिप आहे ते म्हणजे भरपूर पाणी प्या। तर तुमच्या शरीराला पाण्याची भरपूर गरज आहे। जितकं पाणी प्याल तितके टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि पिंपल्स ॲक्ने येणार नाही, त्याच्यामुळे पाणी भरपूर पित राहा। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सिरम्स तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। अगेन सॅलिसिलिक ॲसिडवाले सिरम्स देखील असतात, ते देखील तुम्ही वापरू शकता। व्हायटॅमिन सी सिरम, जर ॲक्टिव्ह ॲक्ने असतील तर व्हायटॅमिन सी सिरम वापरू नका, पण जर ॲक्टिव्ह ॲक्ने नसतील, चेहऱ्यावर पिंपल्स पूर्ण गेलेले असतील आणि स्किन जर ऑइली असेल तरी देखील व्हायटॅमिन सी सिरम तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॉइश्चरायझर्स आणि सनस्क्रीन। स्किन केअर रुटीनमध्ये तुम्हाला फेस वॉश झाल्यानंतर छान एखादं सॅलिसिलिक ॲसिडवालं सिरम लावा। त्याच्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे छान एक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन। तर ह्या देखील गोष्टी तुमच्या स्किन टाईपनुसार घ्याव्या लागतात। मी काही ऑप्शन्स तुम्हाला देते। मिनिमलिस्ट आणि द ऑर्डिनरी हे जे 2 ब्रँड्स आहेत सध्या स्किन केअरमध्ये खूप चांगले चालत आहेत आणि त्याचे फरक देखील बऱ्याच लोकांना जाणवत आहेत। त्याच्यामुळे मी सांगेल की या दोघातलं एखादं प्रोडक्ट असं निवडा की जे तुमच्या स्किनला सूट होईल, ऑइली स्किनसाठी स्पेशली। सो मॉइश्चरायझरमध्ये मी तुम्हाला ऑप्शन्स देते। सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे मॉइश्चरायझरमध्ये मिनिमलिस्टचा, सो तो वाला तुम्ही घेऊ शकता। जर बजेट असेल तर क्लिनिकचा घ्या। रिक्विलचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर येतं, सीबामेडचं खूप छान आहे ऑइली स्किनसाठी। त्याच्यानंतर डर्माकोचं, त्याच्यानंतर अगदी बजेट फ्रेंडली म्हणलं तर हे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर, सुपर लाईट मॉइश्चरायझर आहे, हे माझं फेवरेट आहे अफोर्डेबल व्हर्जनमध्ये आणि खूप छान लाईट वेट आहे, जेल बेस आहे, हे वापरू शकता। जर बजेट थोडंसं जास्त असेल तर न्यूट्रोजिनाचं हे मॉइश्चरायझर आहे, हे अगेन ऑइली स्किनसाठी एकदम सुंदर आहे। थोडं हाय एंडमध्ये एक्सेलाचं मॉइश्चरायझर येतं, याचे रिव्ह्यूज मी ऐकले आहेत, खूप चांगले आहेत। बायोडर्माचं आहे, त्याच्यानंतर डॉट अँड कीचं आहे, प्लमचं आहे आणि सिम्पलचं आहे। सिम्पलचे पण जेल मॉइश्चरायझर्स आहे, ते खूप चांगले आहेत ऑइली स्किनसाठी। नेक्स्ट आहेत सनस्क्रीन। सनस्क्रीनमध्ये ही मिनिमलिस्टची जी सनस्क्रीन आहे ही स्पेशली ऑइली स्किनसाठी आहे।
खूप चांगली आहे. याच्यामध्ये आहे व्हिटॅमिन B5, नायासिनामाइड आहे आणि इतकी छान सूट करते. इनफॅक्ट ही सर्व स्किन टाईपवाल्यांना सूट करते. सो ही वाली मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल. डॉक्टर शेटची आहे. त्याच्यानंतर फिक्स डर्माची शॅडोवाली सनस्क्रीन, ती देखील खूप लाईटवेट आहे. ॲक्वालॉजिकाची जेल सनस्क्रीन येते, ती देखील तुम्ही लावू शकता जर तुम्हाला जास्त क्रीम बेस्ड प्रॉडक्ट आवडत नसतील तर. त्याच्यानंतर रिक्विल आहे, सेटाफिल, बायोडर्मा, ला शिल्ड, ॲक्ने UV अशा बऱ्याच सनस्क्रीन्स आहेत ज्या ऑइली स्किनसाठी किंवा पिंपल ॲक्ने प्रोन स्किनसाठी चांगल्या वर्क करतात. त्याच्यामुळे याच्यातली एखादी छान सनस्क्रीन निवडा. आता नाईट क्रीममध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन देते जे ऑलरेडी माझ्याकडे आहेत. तर डॉट अँड कीची ही रेटिनॉलवाली एक क्रीम आहे. तर ही तुम्ही बघू शकताय पूर्ण संपलेली आहे, मी इतकी पूर्ण वापरलेली आहे. नाईट रिपेअर क्रीम आहे रेटिनॉल आणि सेरामाइडवाली. तर ही देखील इतकी लाईटवेट आहे, म्हणजे जर तुमची ऑइली स्किन असेल तर डेफिनेटली तुम्ही वापरू शकता. आणि मॉइश्चरायझरमध्ये हे ॲक्वालॉजिकाचं क्लिअर जेलो मॉइश्चरायझर आहे, हे तुम्ही वापरू शकता किंवा हे मॉइश्चरायझर तुम्ही रात्री नाईट क्रीम म्हणून देखील वापरू शकता. सो असे बरेच ऑप्शन्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत जर ॲक्ने पिंपल्स असतील, ऑइली स्किन असेल तर. स्पेशली मान्सून सीझनमध्ये आपली जी स्किन आहे ती ह्युमिडिटीमुळे थोडीशी ऑइली व्हायला लागते, चेहऱ्यावर ऑइल प्रोड्यूस व्हायला लागतं आणि हे एक्सेस ऑइल कंट्रोलमध्ये ठेवणं आपल्याला खूप गरजेचं असतं. अदरवाईज स्किनवर पिंपल्स ॲक्ने येऊ लागतात. तर या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर डेफिनेटली याचा तुम्हाला फायदा होईल. मान्सून सीझनमध्येच काय तर इतर वेळी देखील तुम्ही तुमची स्किन व्यवस्थित ठेवू शकता आणि स्किनची रेग्युलरली काळजी घेतली, एखादं प्रॉडक्ट जर घेतलं तर ते महिना 1.5 महिना चांगल्याने वापरलं तरच त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील. एकदम एका आठवड्यात तुम्हाला कोणत्याच प्रॉडक्टचे रिझल्ट दिसणार नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की व्यवस्थित फॉलो करा आणि त्याच्यानंतर मग डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा.